ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी अवजड वाहनांना चिंचोटी ते भिवंडी हा पर्यायी मार्ग दिलेला आहे। मात्र या मार्गावर सुद्धा एवढे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत की या खड्ड्याच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। आपण बघू शकता की मी वसई हद्दीतल्या चिंचोटी या ठिकाणी आहे। आपण बघू शकता समोर मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे आणि या महामार्गावरून ही जी वाहतूक आहे ही भिवंडी मार्गे ठाणे मुंबईकडे वळवण्यात आलेली आहे। खड्डे जर बघितले तर जवळपास हे रस्ता आहे की खड्डे काय आहे हे अजिबात समजायला तयार नाहीये। जवळ 5 ते 6 फुटाचे खड्डे जे आहेत या ठिकाणी पडलेले आहेत। हा खरोखरच रस्ता आहे का अशी परिस्थिती या खड्ड्यामध्ये निर्माण झालेली आहे। वाहनधारक अक्षरशः मेटाकिटूला येऊन या ठिकाणी जे रस्ता आपला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात। आपण जर बघितलात तर काही वाहनधारक जे बघितलात तर कशा पद्धतीने हे वाहनधारक आहेत आणि कसा मार्ग काढतात ही परिस्थिती बघूया। आपल्यासोबत काही वाहनधारक सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारूया की दादा नेमकी काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीचा रस्ता आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर म्हात्रे, मी राहतोय कामणला। ह्या रस्त्याने रोज मुलांना शाळेत सोडण्याची ड्युटी माझी आहे सकाळी 6 वाजता आणि एवढी बिकट परिस्थिती आहे की RCC रस्ता केलेला आहे, 1.5 फूट खड्ड्यामध्ये गाड्या आडव्या पडत आहेत आणि एवढे खड्डे पडलेले आहेत की ते कोणाला दिसत नाही याचं मला विशेष वाटतं। मुख्यमंत्री साहेब आहेत, केंद्रीय मंत्री साहेब आहेत, हे सर्व इथले राहणारे आहेत, त्यांना हे रस्ते दिसत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। आणि महत्त्वाचं असं आहे की शाळेतल्या मुलांना रोज लेट होतं आणि ट्रॅफिकवाले बसलेलेच असतात आमचं चलन फाडायला। म्हणजे रस्त्याचं काही ठिकाणं नाही पण चलन पहिल्यांदा फाडायचं। आणि त्या संदर्भामध्ये मी खूप तक्रारी केलेल्या आहेत पण कोणीही आमचं कोण वालीवारस कोणी नाही आहे। गडकरी साहेबांनी एवढे मोठे मोठे रस्ते बनवायला लावले, तर माझं एक त्यांना छोटंसं रिक्वेस्ट आहे की आमच्या या रस्त्याने एकदा प्रवास करावा आणि खड्डे म्हणजे काय त्याचा अनुभव घ्यावा, त्याच्यानंतर टोल माफी आणि काय असेल ते नंतर करावं। निश्चितच ह्या लोकांच्या वेदना आहेत। आपण या रस्त्यावरली जर परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह परिस्थिती आहे। आपण टेम्पो जर बघितला तर या टेम्पोमध्ये काय परिस्थिती है रस्त्याची। ये रास्ता बनाओ और ये रास्ते का बहुत ज़्यादा काम करो, ये बहुत ज़्यादा ही खराब हो गए। इतने बड़े बड़े गड्ढे हो गए कि बीच में कि गाड़ियाँ पलट जा रही है डायरेक्ट इधर से, बहुत ज़्यादा खतरा हो गया इधर। बस यही सरकार ही वाहनधारकांच्या वेदना आहेत। परिस्थिती अतिशय भयावह आहे। कहाँ से आ रहा है और किधर जा रहा है। बस सही से आ रहा हूँ सर, कामन जा रहा हूँ। क्या परिस्थिति है। परिस्थिति सर बहुत खराब है। ये बनता है, बरसात आता है, खराब हो जाता है। वाहनधारक अतिशय त्रस्त झालेले आहेत। परिस्थिती अति लहान छोट्या छोट्या गाड्या जर बघितल्या तर कशा पद्धतीनं या गाड्यांची स्थिती आहे आपण ही बघू शकतात। कारण खरंच आपण या राज्य महामार्गावरून चालतोय का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। हा रस्ता जो आहे हा भिवंडी ठाणे या परिसराला जोडणारा रस्ता आहे। अवजड वाहनांची या रस्त्यानं वाहतूक होत असताना कशा पद्धतीची परिस्थिती आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता। आपण आणखी काही वाहनधारकांना विचारूया, भाई कहाँ से आया। मैं तो अभी यहीं से आ रहा हूँ। क्या परिस्थिति है। परिस्थिति यही है, भिवंडी का कभी रोड हो नहीं सकता ठीक, और यहाँ के सरकार पता नहीं क्या कर रहे हैं। ये रोड कब बनेगा, ये तो कितने सालों से रोड बन रहा है। टोल भी चालू हुआ था, टोल बंद हो गया। ये चले तब ना, रोड की वजह से बहुत दिक्कत है, बहुत ट्रैफिक होता है इधर। पूर्ण मुंबई अहमदाबाद महामार्गावरल्या वाहतूक कोंडीमध्ये एका 2 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव सुद्धा गेलेला आहे आणि अशा या खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत। मात्र शासन आणि प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक या रस्त्यावरून जात असताना अक्षरशः नरकयातना भोगत आहेत। त्यामुळे खरंच या रस्त्याचा हा जो कामन भिवंडी रस्ता आहे कधी होईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय आणि या खड्ड्यातून मार्ग काढत असताना अतिशय तीव्र संताप व्यक्त करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, कामन। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।